चिंचवली गोहे येथे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन। खालापूर तालुक्यातील सासगाव आडोशी विभागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे, त्यामुळे या ठिकाणी रोजगारही मोठ्या प्रमाणात आहे। मात्र हा रोजगार स्थानिकांना मिळत नसून परप्रांतीयांना जास्त मिळत आहे। व्यवसायात सुद्धा हीच परिस्थिती असल्याने स्थानिक तरुणांना न्याय मिळावा, त्यांना नोकरी किंवा व्यवसाय मिळावा या दृष्टिकोनातून नुकताच सासगाव आडोशी विभागाच्या मध्यस्थानी असलेल्या चिंचवली गोहे येथे शुभम पाटील यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन गोळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोणत्याही कारखानदाराने येथील स्थानिक तरुणाला नोकरी किंवा व्यवसाय संदर्भात अन्याय केला तर मनसे स्टाईलने खलखटाक केलं जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। शांततेत आमच्या स्थानिक तरुणांना न्याय द्या असेही यावेळी त्यांनी वक्तव्य केले। या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचं कार्यालय आहे। त्या विभागामध्ये कमीत कमी 200 ते 250 कंपन्या आहेत आणि या सर्व कंपन्यांमध्ये परप्रांतीय लोक काम करतात। कुठल्याही मराठी लोकांचं इथे कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, कुठलं मराठी कामगार इथे काम करत नाही। त्यासाठी आमची इच्छा होती की या परिसरामध्ये या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यालय हो, म्हणून हे कार्यालय आपण सुरू केलं आहे। जर ह्यापुढे ह्या परिसरातील कामगारांना डावललं गेलं तर महेश सोगे आहेत, शुभम पाटीलचं हे कार्यालय आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील महाराष्ट्र सैनिकाला डावलल्यानंतर काय करायचं हे सांगावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, रायगड फास्ट न्यूज, खोपोली।